नमस्कार, गुड मॉर्निंग. हे आपलं मधुकामिनीचं प्लॅन्ट आहे. मधुकामिनीचं झाड हे घरातल्या उत्तर दिशेला लावत असतात. घरातल्या उत्तर दिशेला लावल्यामुळे काय होते, सकारात्मकता येते घरात आणि आपलं मानसिक तणाव कमी होते, डोकं शांत राहते आणि याचा सुगंध खूप छान असते. सुगंधामुळे आपल्या मनाला शांतता वाटते. असं हे मधुकामिनीचं झाड अगदी प्रत्येकाने आपल्या घरी लावायला पाहिजे. फक्त उत्तर दिशेला लावल्यामुळे काय होते, उत्तर दिशेला लावल्यामुळे सकारात्मकता येते आणि हे लावताना याच्यात वेल्ड्रेन मातीत लावायला हवे. वेल्ड्रेन मातीत लावल्यामुळे काय होते, कुंडीत पाणी जास्त साचून राहत नाही आणि झाडाची वाढ चांगली होते. हे 3 प्रकारे लावल्या जाते. कटिंगने लावले जाते. तसेच याला अशा बिया येतात. ते अशा बिया आल्या की या बियांमार्फतही हे लावल्या जाते. सीड्सद्वारे ग्रो केल्या जाते, कटिंगने ग्रो केल्या जाते आणि असं फुलांनी पूर्ण झाड भरल्यानंतर खूपच त्याचा छान सुगंध येते. त्याचप्रमाणे घरात सुख समृद्धी नांदते, पॉझिटिव्हिटी येते. याला असे हे फुलं येऊन गेल्यावर असे खूप साऱ्या बिया लागतात. या बियांद्वारे हे ग्रो केल्या जाते. बी अशी लाल कलरची झाल्यावर मग याला तोडावं लागते. मग वाळवायची, सावलीतच वाळवायची त्याची बी काढून आणि चांगल्या वेल्ड्रेन मातीत लावायचं. याच्यापासून बरेच रोपं तयार केल्या जातात. एका प्लॅन्टपासून आपल्याला अनेक रोपं तयार करता येतात आणि आपले सकारात्मक वाढवण्यासाठी उत्तर दिशेला लावायचं हे झाड आणि याचा सुगंध खूप छान येते. संध्याकाळच्या वेळेस हे आपलं दारासमोर असल्यास सगळं आपलं आपलं पूर्ण घर सुगंधाने भरून जाते. मंद सुगंध असते याचा. असं हे सकारात्मकता वाढवणारे मधुकामिनीचे झाड सर्वांनी लावावं, असं हे सुंदर झाड आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.